नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मटकीच्या डाळीचा डाळ कांदा बनवूया। त्यासाठी सर्वात पहिला आपण गॅसवर कढई मांडली, याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकले। तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये आपण ठेचलेला लसूण घ्यायचा आहे, थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे आणि लसूण छान पहिला परतून द्या। मटकीच्या डाळीचा कुणाला आवडतो डाळ कांदा नक्की सांगा। मला तर खूप आवडतो आणि खायला पण खूप चवीला लागतो। लसूण छान परतला की एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण टाकायचा आहे। आता कांदा आपल्याला छान असा गुलाबी रंग होईपर्यंत याला आपण फ्राय करून घेऊया। बघू शकता कांदा व्यवस्थित असा फ्राय झालाय। एक वेळा मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण इथे एक टमाटर बारीक चिरून घेतले मी, ते पण टाकायचं आपल्याला। चवीप्रमाणे मीठ टाकायचे। लाल तिखट, हळद आणि इथे माझ्याकडनं थोडासा कांदा लसूण मसाला होता, म्हणजे याच्यामध्ये ना सगळे मसाले ॲड आहेत। कांदा खोबरं असा मसाला हा बनवलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकू आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। तर इथे बघा मी मटकीच्या डाळनं फक्त 10 मिनिटं पाण्यात ठेवली होती, याला जास्त वेळ मी भिजायला ठेवलं नाही आणि 10 मिनिटं ठेवली आणि व्यवस्थित आपली ही डाळ भिजली। 1 वाटी डाळ घेतली आपण बघा आणि मस्त अशी ही डाळ आपली व्यवस्थित भिजली। फक्त 10च मिनिटं ठेवली मी। आता पूर्ण डाळ आपण काढून घेऊ। भिजताना एकदा मी स्वच्छ धुवून घेतली होती हिला। कुठल्याही डाळीला किंवा कडधान्याला ना व्यवस्थित धुवून घ्यायचं, पावडर लावलेले अशी खराब नाही व्हावं म्हणून। आता हा डाळ कांदा तुम्हाला घट्ट की म्हणजे सुका किंवा पातळ हा तुमच्यावर डिपेंड आहे। तर मला इथे ना थोडासा पातळच बनवायचा आहे, म्हणजे आपल्याला भाताबरोबर पण खाता येईल अशा पद्धतीने। तर याच्यात आपण शिजण्यासाठी पाणी टाकूया। तुम्हाला सुक्कं बनवायचं असेल तर फक्त थोडं सांगापुरतं पाणी टाका, म्हणजे शिजून ते पूर्ण पाणी हे होईल आणि तुमचा डाळ कांदा सुक्का असा तयार होईल। तर इथे बघा आपल्याला जेवढं पातळ बनवायचं त्या हिशोबाने आपण पाणी टाकलं आहे आणि शिजायचं आहे पण। तर व्यवस्थित आता याला उकळी येऊन द्यायची। आपण त्यासाठी झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनिटांमध्ये आपले हे डाळ कांदा तयार होईल। तर इथे बघू शकता 5 मिनिटं झालेत आणि छान उकळी आणली होती मी फास्ट गॅसवर। त्यानंतर स्लो गॅसवर याला मी 4 ते 5 मिनिटं शिजून दिले। बघू शकता डाळ मी चेक केली व्यवस्थित शिजली आणि बघू शकता इथे घट्ट झालं आहे असं डाळ शिजल्यामुळे आणि मस्त असा आपला हा डाळ कांदा तयार झाला आहे। गॅस बंद करूया। तुम्ही याला भाताबरोबर पण एन्जॉय करू शकता। आता पातळ असल्यामुळे थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि तयार झाला आपला झटपट असा डाळ कांदा। आपल्याकडे घरात काही भाजीला नसेल तर झटपट असा हा डाळ कांदा आपण बनवू शकतो। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।